विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत डॉक्टर चंद्रशेखर यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1910 ते इसवी सन 1995. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. खगोलशास्त्राची परंपरा, भारतीय ज्ञानाची धारा, चंद्रशेखरांनी खोचला तुरा, योगदान तुलते. ताऱ्याचे आयुष्य संपले, त्याचे कृष्ण विवर झाले, हे कशा पायी घडले, चंद्रशेखर मर्यादा सांगतसे. अफाट असे बुद्धिमत्ता, कळकळीची सुबत्ता, ली आणि यांग यांनी त्यांचा कित्ता अजूकपणे गिरविला. बहुत वर्षे वाट पाहिली, परिप्रतीक्षा फळाली, योगदानाची पावती मिळाली, भाग्य अखेरी उजळले. आता ऐकूयात माहिती. डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्म 1910 साली लाहोर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सीतालक्ष्मी आणि वडिलांचे नाव चंद्रशेखर सुब्रमण्यम अय्यर होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. BSc पदवी मिळवित असतानाच त्यांनी पहिला शोध निबंध प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात PhD साठी प्रवेश घेतला. या काळात त्यांनी फाउलर या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाबरोबर संशोधन केले. याच काळात त्यांना F.A. मिलर, PM डिरॅक आणि नील्स बोर या प्रसिद्ध शास्त्रज्ञांसमवेत संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांची या काळात आर्थर एडिंग्टन यांच्याशी ओळख झाली. PhD पदवी मिळाल्यानंतर 1935 मध्ये त्यांनी ताऱ्यांच्या स्थित्यंतराविषयी सिद्धांत मांडला. एडिंग्टन यांनी वैयक्तिक आकसापोटी त्यांच्या सिद्धांताशी टर उडवली. श्वेतबटू अर्थात व्हाईट ड्वार्फ ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.44 पटीपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला. हा सिद्धांत चंद्रशेखर मर्यादा किंवा चंद्रशेखर लिमिट या नावाने प्रसिद्ध आहे. पुढील काळात हा सिद्धांत सत्य असल्याचे सिद्ध झाले. परंतु या घटनेमुळे व्यथित होऊन त्यांनी शिकागो विद्यापीठात सहप्राध्यापकाचे पद स्वीकारले. शेवटपर्यंत त्यांनी याच विद्यापीठात संशोधन आणि अध्यापन केले. त्यांनी खगोल भौतिकीशी संबंधित अनेक क्षेत्रात मौलिक संशोधन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पुस्तकांचे लेखन हे त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या योगदानाबद्दल 1983 साली त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या ली आणि यांग या विद्यार्थ्यांनाही नोबेल पारितोषिक मिळाले. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलं डॉक्टर चंद्रशेखर यांच्याविषयी. ओवी गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.